इयत्ता 10वी अपठित पद्य पद्यांशं पठित्वा निर्दिष्टा कृती कुरुत। गुरुणा शोभते शिष्यः शिष्येणापि गुरुस्तथा उभाभ्यां शोभते शाला शालया शोभते पुरम। पूर्णवाक्येन उत्तरत गुरुणा कः शोभते, कहच्या जागी शिष्यः हे उत्तर येईल। गुरुणा शिष्यः शोभते। पुरम कथा शोभते, पुरम पुरम शालया शोभते। पुरम कया शोभते असं आहे, कशाने शोभून दिसतं नगर, तर पुरम शालया शोभते। समानार्थक शब्दं लिखत गुरुः अध्यापकः आचार्यः हे तुम्ही समानार्थी शब्द इथे येऊ शकतात। पद्यांशं पठित्वा जालरेखाचित्रं पूरयत। पक्षिणां बलम् आकाशं बालानां रोदनं बलम, दुर्बलस्य बलम राजा मत्स्यानां उदकं बलम। पक्षिणां रिकाम्या जागेत कुठलं बल आहे ते लिहायचं आहे, तर पक्षिणां बलम आकाशम, तिथे आकाशम शब्द येईल। बालानां रोदनम बलम, त्यामुळे दुसरी रिकामी जागा बालानामच्या तिथे रोदनम असं ते उत्तर येईल। दुर्बलस्य बलम राजा, तिथे राजा हे उत्तर येईल। आणि मत्स्यानाम उदकम बलम, मत्स्यानाम तिथे रिकामी जागा, उदकम म्हणजे पाणी, त्यामुळे तिथे उदकम ही रिकामी जागा येईल।